मनापासून नमस्कार केला की तो देवापत्र पोचतोच असं तूच म्हणतेस ना व? समजा बघत असतो तो आणि समजा ऐकत बी असतो. काय तो हाय का नाही काय ठाव. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. तू पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस? तू तर ऐकत नाही सर, पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही, देव समजा ऐकतो बघ. मग तू बी जरा ऐक की. आय तू इशे नग काढू पुण्यांदा. पुन्हा फिरून फिरून तिथंच इतिहास तू. झालं का काय बोलायचं म्हणलं का तुझं असं असतंय बघ बाळू. आता तू ऐकत नाही म्हणल्यावर काय करणार म्या? तू म्हण म्या ऐकत नाही, म्या म्हणती तू ऐकत नाही. हा असंच चालू ठेवायचं आहे का बाळू? आता काय करायचं ते तू बघ. त्या माझं मत सांगितलं आहे. जरा शांत पुण्यांदा विचार कर की. हे बघ तसं बी लगेच कोणत्या गोष्टीला वय म्हणायची तुला सवय नाही. तेव्हा थोडा येळ घे आणि विचार कर. थोडं ये. अगं अजून किती वेळ घेऊ विचार कराय? इतकी वर्ष विचारच करतोय म्या. मत बदललं का माझं? आणि बदलणार बी नाही. तुळशी माय आता ह्याला तूच काय तर सांग. माझ्याच्यानं ऐकल असं तर काय वाटत नाही मला. कसा चालतोय वाळू? झप 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 झप. अरे देवा, त्या बाळूचं सांगायच्या नादात गंगूताईकडे जाऊन आलो. सांगितलंच नाही पंचाला. सांगा लागल, सांगा लागल. काय हो कसला विचार करता हाय? मी उद्या गंगेकडे जाऊन येतो. म्हणजे खरंच जाणार आहे वय? वय नाही तर काय. मला वाटलं बाळू तयार व्हावा म्हणून म्हणता हाय. नाही नाही, खरंच जाणार. जाऊन सांगणार तर काय? काय म्हणजे बोलाय तर पाहिजेलच की. न बोलून मिटणार आहे का? हा पण जे काय करायचं हाय ते सांभाळून करायला पाहिजे. उगा त्यांच्या डोसक्याला ताप न ग. काय डोसक्याला ताप भेट नाही होत. न भेटून तर काय चालायचं नाही. आणि तसं बी त्यांची काय चूक आहे? चूक आपलीच आहे. कधी असं वाटतं का सुपारी नसती केली तर बरं झालं असतं. त्यांचे ते मोकळे राहिले. आता आपण तरी काय करणार? काय करणार ना, तिला कसं तोंड डावायचं असं झालं. पण माझंच मन मला खातंय म्हणून जाऊन यायचं. न्याय येऊ का मग संग? ना ग, ना गेलो तर कमी बोलतात. व आलीस तर गप बसायची नाही. त्या गंगीत सासू कशी आहे ठावाय ना व. भय ठीक आहे तुम्ही जाऊन या. तारीख बिरीख काय ठरवू नका. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे आवाजवर बाळू आहे म्हणत नाही तर काय उपयोग आहे? ऐकायचा म्हणत नाही. त्याला वय म्हणायला लावायचं आणि उभं करायचं. सुपारीला उभं केलं होतं. हवं पण किंवा ऐकायचं नाही. ऐक ना. त्याला सांगून काय करायचं नाही आता. त्याच्यामुळं मला हात जोडायला लागणार आहे लेकी मोर. चुकलं म्हणावं लागल. नात काय म्हणत असं? आज्याला माझ्या आयुष्याची काळजी नाही. त्या बाळ्याच्या नादाला लागलं ना तर हाय ती बी माणसं तुटायची. तर बाळूला समजलं आहे की तुम्ही जाणार आहे ते. समजू दे की. मी काय घाबरतो काय त्याला? आणि सांग त्याला कशाबाई चाललोय ते. आता काय करायचं समजणं झालंय बघा. तिकडं आड आणि तिकडं ही असं झालंय माझं. आता किंवा ऐकतच नाही तर काय करायचं? ऐकल गप गुमान ऐक. आणि नाही ऐकलं त्याला आपण ऐकायला लावायचं. हवं पण लगीन करणारच नाही असं म्हणतो आहे त्यो. ऐक, एकदा पार पडलं म्हणजे सांभाळल त्यो. काय म्हणजे मला बी तसंच वाटतं हाय. पण आधी तयार तर होऊ दे. मला नाही फरक पडत आता. या उद्या जाणार आहे. बाळाला कसं समजवायचं ते तू बघ.
नसल ऐकत तर मला सांग, माझ्या पद्धतीनं बघतो. हेनरी, असे काय पाहत आहात माझ्या गुंडूकडे? अयो काय बघत आहे म्हणजे? अयो असंच. पंच हो पंच, येऊ का? ए पोपटा, आलास? ये. बाळूची बहीण आहे ना गंगूताई, तिच्या घरी गेलतो. कशाला? ते म्हणलं गावात काही घडा ना, तिथं तरी काय हाताला लागतं का बघा म्हणलं. तात्या, आता आलाच आहेस ना, तर काय काय झाले ते सांग आधी. ये. अहो काय सांगू तुम्हाला, अहो तिथं गेलो ना, जेवल्या बिगर सोडतच नव्हतं कोणी. काय जेवण होतं म्हणून सांगतो, हा हा हा, पंचपक्वान. हा 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 हा, छोटे मालक, अहो नुसते लाडू नाही, अहो जिलबी म्हणू नका, बासुंदी म्हणू नका, हा हा हा, अहो पुऱ्या पुऱ्या. छोटे मालक, अहो जिलबी. गंगूताई, वा वा वा. पंच, अहो एवढं खाल्लं तुम्हाला सांगतो, चलतं बी येत नव्हतं मला, पण आलो वा कसं बसा. पोटभर जेवलं बघा. हा. ए तात्या, जेवण भारी होते, पोटभर जेवलास. पुढे पुढे अहो बाळूचा इशे काढला ना म्या. बोललो काय म्हणलं, पुढं काय आहे का नाही. मग रे? मग काय, लय दुखी येते, लय दुखी आहे बघा. तुमचा बी इशे काढला. अयो माझा विषय का रे? त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. अयो म्हणजे रे? देव माणूस आहे म्हणले पंच. अयो खरंच? मग काय म्हणतो सांगतो काय म्या. पुढे अहो म्हणले पंच देव माणूस आहे. अहो पंचानी बाळूला सुपारीसाठी उभं केलं म्हणून सुपारी झाली म्हणे बाळाची. तात्या, त्यांनी आता काय ठरवले मग? हेच का आता समजा पंचावर आहे म्हणे. पंचाने जर मनावर घेतलं तर लगीन होईन म्हणे. पंच करा काहीतरी. अयो करू करू, आपण काहीतरी करू. हेनरी, त्यांचा जर आपल्यावर एवढा विश्वास असेल आणि ते आपल्या बाजूने असतील तर काहीतरी करायलाच पाहिजे. अयो अय्यो काही गरज नाही. अयो का गरज नाही? मदत करायला नको का रे गुंडू? अय्यो मदत करत आहात की आणखी काय ते मला चांगलं माहित आहे. ते जेव्हा मदत मागायला येतील तेव्हा बघू. मदत मागायला येतील तेव्हा येतील, पण गावचे पंच म्हणून स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. अयो तू शांत बस जरा. करू करू वैजंता, नक्की काहीतरी करू. आत्ताच चान्स आहे, त्याचं सोनं करू. होय होय बरोबर आहे, आत्ताच काहीतरी करता येईल. त्या बाळाला चांगलं कचाट्यात अडकवता येईल. बघा काही होतंय का ते, तर आता काय तुमच्याच भरोशावर आहे. येतो म्या. बा कुठे गेला सकाळ सकाळ? का तुला काय करमत नाही वय? हाय का आता विचारायला बी नग वय? गंगीकडे गेला हाय. असं आहे वय? जणू तुला काय ठावच नाही. हा ये बस इथं. मसनी काय करायचं आहे ते करा. तुमच्या मध्ये माझं मरण हाय बघ बाळू. आय तू नग तरास करून घेऊ.
असं का? एकीकडे तू आणि दुसरीकडे हे. काय करू म्या? आय तू उगा काळजी करते आहेस बघ. भाळू अर माझा नाही निदान बाचा तरी विचार कर. सक्तीचा विचार कर. गंगी भन आहे ना व तुझी. अगं म्या कुठं नाही म्हणतो हाय, त्यांच्या भल्याच सांगतोय म्या. पण माझ्या लग्नाच्या नादाला लागू नका. काय होणार हाय तिचा पांडुरंगालाच ठाव. तुझं एक बरं हाय आय, समद पांडुरंगावर सोडून देते हाय. हा मग काय करू म्या? आताच सांगते, ऐकलं नाहीस ना व? पंढरपुरातच जाऊन राहते बघ. बरं, मोरला एकादशीला आपण संघ जाऊ. उग बेपान जाऊ ना ग. तुला आयाची काळजी नाही. मोठा झाला हायस आणि आयाचं ऐकणं झाला हायस. आय तुम्ही उगा जीवाचा घोर वाढवून ठेवता हाय. जरा गपगुमानं बसा की. बस काय बी बोलत नाही. हा बरं, मी गावात जाऊन येतो. अगं काय म्हणतोय म्या, बोल की. काय का आता तूच म्हणलास ना व गप गुमान बस म्हणून. अगं आय मला जे नग हाय ते नग बोलू, बाकी समज बोल. आणि तू जर बोलली नाही तर हे घर खायला उठल मला. पुरं झालं कौतिक. हं? आलोच म्या. बा आल्यावर पुण्यांदा हायच रामायण. गंगे आज होणार आहे का नाही? दम निघत नाही वय. घ्या गिळा. सावकाश खा बाबा, ठसका लागल. तुझ्या बायकोनं पिरमानं आणून दिलंय ना. बोलला का मधी? बोलणारच. मला काय भ्या हाय काय कुणाचं? हा माझं घर आहे. मी बोलन नाही तर काय बी कराल. जाऊ दे, तुमच्या तोंडाला कुणी लागायचं? बघितलं का हिऱ्या, कोण आलंय ते? या या या, राम राम. या या बस. राम राम. राम राम राम. कशी आहेत समधी? सुखात आहे. आमासनी काय होणार आहे? तुम्ही समधी कशी आहे? बरंच आहे म्हणायचं. गंगे कशी आहेस? बरी हाय. तुम्ही बसा, तुम्ही बस. ए गंगे पाणी. वय आमासनी वाटलं तुम्ही विसरलात आमास. नाही नाही, असं कसं करीन म्या? जे जे झालं हाय ते ते होईल असं कुठं वाटलं होतं? घ्या घ्या पाणी. आठवण आली म्हणायची आमची. आठवण तर आधीपासूनच येते. म्हणून सारखं येत आहे व इकडं. आपल्या तोंडानं यावं समजणं झालं. मग आता समजलं का? आम्ही जगलो का वाचलो हे बी बघायला आला नाहीस की. असं कसं बोलते आहेस? तुला समजा ठावा आहेस की. आमची काय चूक आहे जी झालं त्यात? नाही नाही, तुमची काय बी चूक नाही. चूक आहे ती आमचीच आहे. तुम्ही बरोबरच आहे. वय आम्ही चालवतो तुमच्या घरला. आमची पोरगी पदरात घ्या म्हणून सांगाय.
अहो तसं नाही. मग कसं आहे हा? एवढ्या दिसत तुम्ही आला नाहीत, मग आता कशा पाय आलात? काय तर काम असेल. नाही नाही, काम असं काय नाही. बाळ्या आला हाय वारीवरनं. अरे कोणी बाहेर येतं का नाही? बाळू, बाळू, ए बाळू, ऐ. ये. तात्या काय रे? काय कामात होता काय? नाही, बोल की. असं झालं म्हणलं भेटावं तुला. माझ्या हाताला काही सापडते का बघतो आहेस का? अरे नाही नाही नाही, तसं काही नाही बाबा. हा, तू पंचाला बोलला होता ना, चांगलं केलं बघ, बराबर केलं तू. तुला नडतो म्हणजे काय? होय का? मग आता तू सांगणार होय मला? अरे मनापासून सांगतो रे म्या. ए, तुझं समज ठाव आहे मला मनापासून काय आणि कसं असतं ते. अरे नाही रे बाबा बाळू, अरे मला खरंच भारी वाटलं. अरे तू असं पंचाला बोलला ना, लय भारी वाटलं. म्हणलं तुला सांगावं एकदा. सांगितलंच ना आता. हा. निघ. ए, थांब 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 ना, आता काय? तुला एक सांगायचं होतं. अजून काय सांगायचं? मी गंगूताईकडे गेलो होतो. का? बाळ्या आला हाय वारीवरनं. म्हणून मग म्हणून मग काय? हा, बाळ्या आला हाय तर आता काय आरती वावारायची काय आम्ही? तुमचा राग हाय ठाव आहे मला. बोललास का बाळ्या संग? होय, मग काय बोलला त्यो? तुला काय ठाव नाही वय? आयमचं पालुपत हायच त्याच. होय का? हा, म्हणजे लगीन कराय नाही म्हणतो का काय त्यो? त्याच काय सांगावं आता? हा, काय सांगावं म्हणजे? त्या बाळ्यापायी माझ्या नातीचं वाटणं झालं. गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. सुपारी फुटून इतकी वर्ष झाली तरी बी लग्नाचा पत्त्या नाही. होय की, घराच्या बाहेर पाय ठेवला की समधी विचारत्यात सतीचं लगीन कधी हाय म्हणून. मला ठाव आहे लोक कसं बोलत असतील ते. मग समज त्या बाळ्यापायी मी तुझ्याकडे येणंच टाकलं आहे बघ. पर कुणाला काय फरक पडतो आहे का? नाही ना व? असं कसं बोलती आहेस? फरक पडला नसेल का? काय वाटलं नसेल मला सुंदराला? वाटत असतं तर या आधी आला असतस. काय समजायला झालं होत? काय करणार मी आता? तुमच्या बाप लेकीचं राहू द्या. लग्नाचं काय करताय बोला. बोललो बाळ्या संग, तो काय ऐकायला तयार नाही. होय का? माझ्या पोरीला तशीच ठेवायची का बिन लग्नाची? नाही नाही, तसं काय व्हायचं नाही. मी बघतो काय ते. हा, जे काय असेल ते तुम्ही बघा. म्या काय गप बसणार नाही. आणि म्या काय सोडतो का काय त्या बाळ्याला? हा, काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. वय ते होणारच की. कसं होणार आहे? त्यो जर तयारच नसेल तर? कसा तयार होणार नाही? लहान होता तेव्हा सुपारीला बी तयार नव्हता. चांगला फोडून काढला तेव्हा तयार झाला. पण आता तसं करून चालायचं नाही. का? ठेव आहे का काय त्यात? हा? असं नाही, तो काय लहान नाही आता. खांद्याला खांदा लागतो आहे. असं करून कसं चालत? बोलू की आपण. हे बघा, आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा, म्या काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. असंच तालुक्याला गेलो होतो, म्हणलं जात जाता भेटून यावं जावई बापूला.
अरे पण का? अरे असंच म्हणलं लय दिवस झाले ते काही इकडे आले नाही, म्हणलं चौकशी करावं काय चाललं काय नाही. बर केली का चौकशी? हा अरे तुझी लय आठवण काढत होते रे ते. कसा आहे म्हणे बाळू, कसे आहे म्हणे समजे, खरंच इतकी आठवण काढत होते, त्यांना इकडची लय आठवण येते बघ. लय चांगलं चांगलं बोलत होते. म्हणलं बाळू गेला वारीला, समजे ठीक आहे म्हणलं. चांगलं केलंस हा. निघ आता. जाऊन ये ना एकदा तिकडं. ए म्या काय करायचं तू नग शिकू. जातोस का? जातो 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 बाबा जातो जातो हा थांबा. काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. बोलू की आपण. हे बघा आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा मी काय गप बसणार नाही, आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. नाही तसं काय व्हायचं नाही. तसं नाही झालं ना तर तुमच्यासाठी बरंच आहे बघा. मी सुंदराला बी सांगितलं हाय का बोल एकदा त्याच्या संग म्हणून. काय करायचंय ते करा, पार लगीन करून मोकळे व्हा. हा आता गप राहावा. सत्य येते आहे तिच्या मोर विषय नको. का तिला काय ठाव नाही होत? सत्यवा पाय कशी आहेस? बरी हाय. एकलाच आला आहेस का? वय बाळू मामा आलं का नाहीत? ए बोलू नका. अहो बाबरू नको तर काय करू? तुम्ही म्हणलं होतात का बाळ्या यायच्या आत तुमचं गुरु येणार आहे. बाळ्या आला, तुमच्या गुरुचा अजून पत्ता नाही. कवाला बाळ्या. कवाचा आला. तुमचं गुरु खरंच येणार आहेत का नाही? अरे माझं गुरु माझ्या स्वप्नात आलं होतं, अक्कोळच्या वाटेवरच आहे म्हणलं मला. हा मला काय खरं वाटत नाही. अरे म्या सांगतो आहे तरी तुला खरं वाटना. म्या काय काय केलं आहे म्हणून तरी असं बोलतो तू. हा म्हणजे केलं हाय पर म्हणजे अहो मनागत काय होत नाही ना व. तो बाळ्या आडबा येतो आहे ना का. आता त्याला वाटेतून बाजूला केला का समजा आपल्या मनागत होतंय बघ. अहो, मग करा की बाजूला वाटत नाही. कापा एखादा लिंबूच कापा. तेवढ्यानं काही होत नाही त्याच. साधा सुद्धा नाही त्यो. आता माझं गुरु आलं का त्याचा कसा काटा काढत्याल बघते. तुमचं गुरु जर लवकर आला नाही ना हो, म्या काय थांबत नाही. नका थांबलो. चल निघ. गुंडम गुंडा गुंडम गुंडा. एवढं तोंड पाडायची काही गरज नाही हिऱ्या. अगं मला काय खुळ कुत्र चावलाय वय तोंड पाडाय? मी कुठं तोंड पाडलाय? गंगीला टोमणा मारतीस वय? म्हणजे गंगीला सांगतीस वय? मला समधी टोमनी समजतात. या काही नवीन नाही हाय. समजताय ना वा? मग कामाला लागा. बा गेला वाटेकडे डोळे लावून बसू नका. बा काय परत येणार नाही सांगाया बाळू लग्नाला तयार हाय म्हणून. असं कसं सांगाय येणार नाही?
मी काय माझ्या पोरीला बिन लग्नाची ठेवू आहे? अरे तसं नव बाबा, यांच्याकडून काय होणार नाही. आपल्यालाच काय तर हात पाय चालवायला लागल. ते तर करायच पाहिजे बघ. आणि आता हा विषय निघाला हाय तर थांबून गप बसून चालायचं नाही बघ. हिच्या घरला जाऊ आपण. हा, आणि त्यावेळेला कसं सुपारी फोडूनच परत आलो होतो तसंच काहीतरी करायचं आता. तू सांग कधी जायचं. गाठोड बांधाय घेती. अगं जाऊ की, आधी हातातली कामं तर होऊ दे. हे काम महत्वाचं आधी. हा, मला काही ह्यांचं पटत नाही, पण ह्या आत्ता जे बोलते आहेत ते बराबर आहे. आपण लवकरात लवकर जाऊन काहीतरी करायला पाहिजे. बघ गंगी काय म्हणती, बराबर हाय. हा, अगं मी काय नाही म्हणतोय का जाया. हा, पण थांबा की वाईस, आधी हातातली कामं तर होऊ द्या. हा, पर आता त्या पंचाकडे बिंचाकडे जायचा काही विचार करू नका. का? आता त्याच्यामुळे जर लगीन होत असेल तर जाया काय अडचण आहे? हवं त्या पंचाकडे जाऊनच सुपारी झाली आणि आपण अडचणीत सापडलो आहे. वय, पण सुपारी व्हायच्या आधी न गजा आहोत. पण आता सुपारी झाली ना, हा, आणि त्याच्याकडे जाऊन जर लगीन होत असेल तर जाया पाहिजे. झालं तर झालं. अगं समधीकडून जोर लावाय पाहिजे आपण. कुठनं होईल तिथनं होईल. तरी बी आई संग एकदा बोलू आणि मग ठरू. तुम्ही तुमचं डोसकं चालवू नका. ते पुढचं पुढं बघू. कधी निघायचं ते ठरवा. हा, ते मी सांगतो. इथून असं निघायचं की येताना आपली लेक तिथंच ठेवून यायची कायमची. ए, काय लगेच आला होय, तिथं थांबवच ना मला. म्हणजे कुणी काय बोललं का? बोलले बिगर राहतात वय. पण बोलले म्हणून नाही आलो. माझं मलाच कस तरी वाटत होत. काय काय झालं? काय होणार आहे, हातापाय पडायची आले. मी गेलो म्हणून बरं झालं. त्याच बी आधार वाटच बघत होत. गंगी नाराज असेल ना व? गंगीच नाही, समधी नाराज आहेत. आणि का नसत्या, त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बी हेच केलं असतं की. ह्या बी यायला पाहिजे होता. नाही आलीस तेच बरं झालं. ह्या होतो म्हणून आवडतं घेतलं त्यांनी. तू असतीस तर गंगीची सासू काय काय बोलली असती. पण आता पुढे काय करायचं? काय करायचं म्हणजे लगीन कराय ना का? जावई बापू तर इतकं चिडले आहेत का बाळा तयार नाही झाला समजा गाव गोळा करीन म्हणलं. भाऊ तयार झाला असता तर हे एवढं समजा झालंच नसतं. तेच तर आहे, तो तयार नाही म्हणून दोन्ही घरात तंटा होतो आहे. तो जर तेवढा शहाणा असता तर कशाला. आता ते समजे येत्याल तेव्हा काय होणार काय ठाव. येणार आहेत वय? नाही तर काय थांबत्याल वय. अरे त्यांच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे बी आहेच म्हणा. या आल्यावर काय तंटा होऊ नये म्हणजे झालं. बघू काय होतंय ते. जे होईल त्याला तयार राहायचं आपण. अजून काय. अव सत्यवा कशी आहे? बरी आहे. तिच्या डोळ्यात डोळं घालून बघायची हिंमत बी झाली नाही माझी. गेलं विचारलं बाळू मामा आलं नाहीत का म्हणून. मला तर काय बोलावं समजच ना. बघवत नव्हतं का तिच्याकडं. तिला किती त्रास होतो आहे हे समजत होतं मला. हो कभी सहून जगू देत नसत्या. वय सारखं विचारत असतात पण लोकच ती काय ग आहे तर मिळतो आहे म्हणल्यावर. सत्तीला बी किती आणि काय काय विचार असतील लोक. तिच्यासाठी तरी आपण बाळाला तयार करायला पाहिजे. अगं पण त्यो कसा वागतो हाय बघितलं नव? तो कसा वागतो हाय, त्याला काय वाटतं हाय, त्याचा विचारच करायचा नाही आता. पुढं पुढं द्यायचं समज आणि बाळाला उभं करायचं मांडवात. असं करून कसं चालेल? लगीन करायचं नाही का? हा, करायचं पाहिजेलच की. आज सुपारी झाली आहे. नसती झाली तर वेगळं होत. मला बी वाटतं हाय
का सुपारीच व्हाया न गवती काय काय होणार आहे ते त्या पांडुरंगालाच ठाव. जाऊ दे, गंगी येऊ दे मग बोलू. तर आपल्यास ती काहीतरी करायला पाहिजे. त्यांची वाट बघून चालणार नाही. आपण तरी काय करणार हा? त्याच्या संग मी बोलून बघितलं ना ब. अरे बा, कवा आलास? हे काय आत्ता चालू. कसे आहेत समदे? गंगूताई दाज कशा पाय पुळकर? कशा पाय म्हणजे? अरे भन आहे ती माझी, विचाराय ना ग. हा तर लय बहिणीचा भाऊ लागून गेला. अरे तुझ्या पायी जोडत्यात समधी त्या सत्तीचा तर हाल बघवा ना. त्यासनी सांगून आलो हाय, लग्नाची बोलणी करायची आहे. तुम्हासनी काय करायचं आहे ते करा. म्या काय करणार आहे ठाव आहे ना व. अरे कोंडू कोंडू दरीला. इकडे. अरे कोण हाय? अरे तात्या हाय इकडे. अरे तात्या हाय वय. अरे म्या म्हणलं कोणतं वटवाघुळला टाकलंय झाडाला. राजहंस नाही वाटलं का एखादा? मग तू असा रातच्याला काळी बंडी घालून हिंडतो, मग काय वाटावा? अडाणी रे अडाणी. अरे इंग्रजी मध्ये कोट म्हणता याला, कोट. हं, असं ठिगळ लावलेला. ठिगळ तर ठिगळ, पण तो काय साधा सुद्धा कोट नाही. अरे पंचाने वापरलेला कोट आहे. अरे ज्या गोष्टीची लाज वाटाय पाहिजे त्याचं कौतिक वाटत आहे वय. माझं जाऊ दे. कुठे गेलता तू? अरे गारगोटीला गेलतो भजन. तुझं बरं रे बाबा. भजनाला जाय, कुठं पंढरपूरला जाय. त्या बाळ्याच्या नादी लागू नको जास्त. अरे पोटा पाण्याचं बघ जरा. अरे आमची काळजी कराया, तो इटावर उभा आहे की. असं पण तुमचं काय? आमचं भीती आहे ना वाड्यात. अय्यो अय्यो. अरे काय बोलतो, काय वागतो. अरे तात्या, पंचाच्या नादाला लागून काय झालंय सांग बरं तुझं? साधं लगीन बी नाही झालं. मग तूच सांग, मी काय करू? बाळप्पा बरोबर चांगला वाग, त्याच्याशी चांगलं बोल. आणि ते काय करणार आहे? तुला सांगतो, यंदाच्या बारीला पंढरपूरला गेलतो. तेव्हा बाळप्पानं आमासनी 1 रुपया दिला होता चंद्रभागीत सोडाय. हा, आम्ही तो रुपया चंद्रभागीत सोडला आणि चंद्रभागा माईनी तो रुपया विठ्ठलाच्या पायापतूर पोचवला. काय सांगतो काय? वय नाही, त्या बाळ्याने मला पुरीचं बी लगीन लावून दिलं होतं ना. वय त्याला म्हणतो वा काही बी कर, पर माझं लगीन लावून दे. बाळप्पाच आहे जो तुझं लगीन लावून देईल. वय वय. आणि ते रुपयाची काय भानगड आहे, पंचाला सांगावं लागेल. पण पंचाला काही सांगू नको. नाही नाही, काही नाही सांगत. हा. चल जातो. हा, जाय जाय हा? जाय. बा, कुठे गेला होतास? कुठं जाऊ बाबा, जेवण झालं, पाय मोकळं करायला गेलो होतो. बरं एक विचारू का? तुला कोणाचं ब्या आहे? विचार विचार. हाय का? आता नीट बोलतो हाय ना वती हो. मग मी काय बोललो? खरं तेच बोललो की. विचार की त्याला कोणाचं ब्या आहे का? काय रे बाळ्या, कोणाचं ब्या आहे का तुला? नाही, मला कसलं भ्या? बघ, म्हणलं होतं का नाही? मला काही समजत नाही का तुमचं बोलणं? बरं, म्या बोलत होतो. बोलू का? बोल, विचार काय विचारायचं आहे ते. भीमादा कवा यायचा आहे? तेच हे विचारायचं होतं वय. मला वाटलं तुझ्या लग्नाचं बोलतो आहेस तू. हाय का? तर आधी जे विचारलं हाय ते सांगायला पाहिजे ना व. आज रात्री किंवा उद्या सकाळच्या लई. सांगून गेला आहे बरं का त्यो, सांगून. वय वय, म्या बी सांगूनच गेलतो की वारीला जाणार आहे म्हणून. अरे पण कवा येणार ते सांगितलं नव्हतं. तो कवा येणार ते बी सांगून गेला. बरं ते जाऊ दे. भीमाकडे काय काम काढलं?
काम कुठलं? मागाशी गंगुताचा इशे निघाला होता ना व, म्हणून भीमादाची बी आठवण आली, म्हणून विचारलं. या गंगीचा इशे निघाला म्हणून भीमाची आठवण आली, नाही तर आली असती का? आणि त्यो कायमाची काळजी करत असतोय. बाळ्या कुठं असेल, कोणासंग भांडण काढलं नसेल ना, जेवला असेल का, काय करत असेल? यो बघा गंगेवरनं भीमा आठवलाय. अरे आल्या आल्या बी विचारलं होतं की. हा चांगलं केलं. हा आधी तुझ्या लग्नाचं पार पडू दे, म्हणजे त्याच बी काहीतरी करता येईल. अरे मग त्यासाठी माझं लगीन व्हायचं काय आहे? करून टाका की त्याचं. असं कसं? एक हाय ते कराय ना ग भाई आधी. ते होणार नाही, ठाव आहे ना व. वाद कसं नाही, समजवत आहे, करायला लागल. नाही, आधी भीमादाचं लगीन करून घ्या, माझ्यासाठी थांबू नका. माझ्या पाय उग त्याचं हाल नग. हा त्याची काळजी तू करू नकास. त्यासाठी आम्ही आहे. तू तुझं कवा करायचं ते सांग. माझं लगीन नाही करायचं, सांगितलं की कवा. मला लय काम करायची आहेत. अरे, कसल्या कामाचं काय बोलत असतो यो? तुम्हासनी नाही समजायचं. मग समजाव तरी एकदा. येळ आल्यावर, आत्ता नाही. म्या बी आलो पाय मोकळं करून. अरे काय करायचं याच, कसं समजवायचं? थांबा, आधी लग्नाचा विषय काढला की चिडत होता, आता नाही चिडला. मग आता नाही चिडला म्हणजे हळूहळू तयार बी होईल की. तुम्ही फक्त चिडचिड करू नका. आता सुपारीचे बी नाही म्हणता तयार झाला ना व, आता बी होईल. असं झालं तर बरं होईल बघ. होईल नाही, होणारच आहे. मला ठावा हाय. परदेशिकांच्या बी गोष्टीला तो भय म्हणत नाही. लग्नाचं बी तसंच आहे. काय लोक जन्माला घातलाय. चल गप गुमान इथं बस. आज मी स्वतः तुला आंघोळ घालणार आहे. अगं आय मी गेलो असतो की नदीवर आंघोळ करा. नदीवर जायचं तेव्हा जा, पण आज म्या तुला चांगली आंघोळ घालणार आहे. बर, तू गरम पाणी वत, माझं म्या करतो आंघोळ. ते काय नाही, म्या वाटते पाणी, तू बस इथं, म्या बघते काय करायचं. अगं कुणी बघितलं तर काय म्हणतात? बघू दे. म्हणू दे, जे काय म्हणायचं आहे ते. माझ्या लेकाला मी आंघोळ घालते आहे ना व. काय रे बाळू, लहान होता तेव्हा सारखं म्हणायचा, आय तुझ्या हातनंच आंघोळ करणार आहे म्हणून. आणि मग आता काय होतंय? बर, होऊ दे तुझ्या मनात. बस इथं. पंचा घे, अंग पूस आणि घरात ये. हा, आय अगं समधीकडे चिखल झालाय, म्या चिखलातनच घरात येऊ. मग आता काय करू म्या? अगं मग आंघोळ करून काय उपयोग आहे? मी चिकनात पाय ठेवणार नाही. अरे बाळू, तू माझं कंबरड मोडतोयस बघ. चल उठ, पकड. काय कौतिक चाललं आहे? काय झालं? लग्नाचं वय झालंय त्याचं. किती दिवस पदराआड झाकणार आहेस? जे काय आहे ते ठरवून टाक लागलीच. हवं, सकाळी सकाळी कशाला उगा तांटा करता हाय? डोसक्याला कार झालाय माझ्या, म्हणून बोलतोय.
अरे बाकी काम बी एवढं मन लावून करत जा की. हाय का आता कशा पायी बोलताय त्याला? पूजा करतो आहे ना व. या नाही म्हणतोय का बाकीची कामं करायला गवय. तो कवा नाही म्हणला हाय, करेल की. हेच ऐकतोय किती वरी झालं कवा करायचा. करल करल. कसं आहे, तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगितलं, नाही तर काय. अरे तो भीमा दिसतो. आय आय भीमा, हे जाय घरी ये, काम आहे का नाही काही. भीमा थांब. काय भीमा, काय रे तात्या? आलाच होय तू? आता दिसतोय ना व, आलोच असन की. अरे पण इतके दिवस कुठं होता रे? अरे कापडे काय गेलतो. कापड ऐकायला एवढे दिवस? अरे तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण असणार आहे. मी आपलं असंच विचारलं. होय बाजूला आता. अरे थांब ना, एवढ्या दिवसानं आला, जरा येळ तरी बोल. अरे आता तुला भेटू का घरच्यांना भेटू सांग बर. मला भेटल्यावर काय बिघडणार आहे? काय नाही ना बाबा, हो बाजूला चल. अरे थांब की, लयच पैका आणलं वाटतं तिकडून. लय कायच, पोटापुरतं आहेत आपलं. किती आहे रे? आता ते तुला सांगून काय उपयोग आहे? हा आहेत आहेत. तुमचं एक बरं आहे बाबा, एक कमवतो, एक निस्ताच हिंडतो. ए बाळू बद्दल काय बोललो का तात्या? आता बाळू बद्दल का बोललो मी आपला असंच बोललो. एक सांगू का? सांग बरं पडदिशी. अरे बाळू आला आहे वारीवरून. अरे काय सांगतोयस? हा बर बर. ऐ, ऐक ना भीमा. ऐ अरे मला जे करायचं आहे ते मी करतोच आहे की. तू काय करतो हायस हे समजेल का आम्हास? तुम्हासनी नाही समजायचं. हा हे बोललं का झालं, सांगायला लागत नाही. बाळू जरा घरातली आणि शेतातली बी कामं करत जा बर का. अंगाशी आ तू एवढं ठणकावून सांगितलं म्हणल्यावर करल की. बा करतो म्हणलं नव काम म्या. गायला काय बोलू नका. हा लेख म्हणतो आईला काय बोलू नका, आई म्हणते लेखाला काय बोलू नका. चांगलंय. बरं चला. कुठं झाला? अरे बाहेर भीमादा आला हाय, त्याला भेटूया. ए, कोण म्हणलं? आय बा. अरे बाळू तू कवा आला? अरे म्या कवा चालू हाय, तूच नव्हतास. बघितलं का ते मला किती कौतिक आहे तुझं. असं आहे ना गवय, कौतिक करण्यागतच हाय म्या. हा तुम्हासनी बोला ऐकणार आहे वय. हा हे बी आहेत. कसा हायस? नाही बरं आहे. तू कसा आहेस? याला काय होतंय, बरं आहे. हाय का, तुम्ही काय बाळूच्या आडवत जाणार आहे वय. मला आवडल पर जमायचं नाही माझ्या छान. उगा गंमत करू नका माझी. गंमत नाही बाबा, खरं आहे तेच सांगतोय की. बरं असू द्या, तुमचा उंदरा मांजरांचा खेळ बास करा बरं. भीमा आला आहे ना व, त्याच्याकडे ध्यान द्या की. माझ्याकडे मागणं ध्यान द्या, आधी बाळूकडे बघा. का रे बाबा, आता म्या काय केलं हाय? अरे आय किती काळजी करते तुझी. हा जरा घरात राहत जा. तू बी जरा घरात राहत जा की. म्या कामासाठी गेलतो बाहेर. अरे म्या बी कामासाठीच गेलो होतो. हो का, कसलं काम? देवाला भेटायचं काम. मग काय म्हणला देव? आय आणि बाला त्रास दे म्हणलं. हा अरे इथं काय चाललंय, ठाव हाय ना तुला?
वय ठाव हाय. असं बी घरात माझ्याच लग्नाचा विषय चालू असतोय. मी बाला सांगितलं हाय भीमदाचं लगीन करून घ्या म्हणून. नको बाबा, आधी तुझी सुपारी झालीये, तुझं लगीन कर. अरे बास झालं तुमच्या भावात हा असे. अरे अरे तिकडे काय खायला मिळत होतं का नव्हतं? होत की बारीक झालो आहे का? हा? वय वाईच. जाऊ दे, आता आईच्या हातचं खायला मिळेल की इकडं. हा, पुन्हा होतो बघा आधी सारखं एकदम. हा, हा आता माझी दोन्ही बी लेकरं हितच आहेत. मी पोटभर खाऊ घालणार आहे. हा आणि मला काय उपाशी ठेवता का काय? हा हा असं कसं? चला जेवाया चला. भीमा तू हात पाय धुवून घे. हा वय वय, आधी हे घे. घे कापडे इकलेलं पैक आहेत. हा बघा, एक पोरग कमवतय, दुसरं बघा. बरं बास की आता सुरू नका भाऊ. चला चल. चला. ते तालुक्याच्या बाजाराला जायचं म्हणजे उठ रे माधू लवकर. सरक सरक. पण चालेल. पण चालू भय. या पण. राम 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 राम. काय चाललं माधू? काय नाही, बसलो होतो गप्पा मारत गारव्याला. आणि नवीन काय गावात? काय नाही, काय असेल तर ते तात्यालाच ठाव. होय, समध्या गावची खबर तात्यालाच असते. खरं आहे. अरे ते झालंच, पण तुम्हाला काही वेगळं ठाव आहे का असं पण ते विचारत्यात. नाही तर मी असताना तुम्हाला कशा पाहिजे विचारत्याल. बरोबर ना? पण अय्यो येत त्या स्वतःच कौतुक स्वतःच किती करून घेशील. तोंड बंद करा. तात्याचं तोंड बंद झालं तर कसं व्हायचं? ह्यो तात्या आणि तो बाळू या दोघांचं काय सांगायचं म्हणजे आता बाळप्पाचा विषय काढायची काय गरज आहे उगा? आ लागली का मिरची तुला त्याचं नाव घेतलं ते? अरे तसं नव पर अय्यो जाऊ दे म्हणतो मी, जाऊ दे. हा मग समधी कापडं विकली मी. हा आणि आणखी कापडं लागणार आहे का? अरे वा, हे झाग झालं की. मग आता 4 दिवस आराम कर, मग लागू काम. हा? वय वय. बाळ्याच्या लग्नाचं काय झालं? का बस की जरा. तुला बी आल्याला इशे काढायची गरज आहे का? तोंडात तीळ भिजत नाही का तुझ्या? आला काय बोलती हाय, त्याला समजत नाही वय. बरं राहिलं. मी नुसतं विचारच होतो का काय बोलणं झालं त्याच्या संग, काय म्हणाला तो? हा काय म्हणतोय त्याला काय विचारायचं नाही. आता गंगीकडे जाऊन आलो, बोलाय गेलो, काय बोलायचं समजलं नाही. तर ते समजे इकडे येतील तेव्हा बघ. गंगू काय बी येणार इकडे म्हणजे? तर ते बी येईल की मग. कोण कोण येणार ते ठाव नाही. बरं जावई बापू तर येत्या. आले लागलीच 2 दिवसात लगीन लावून टाकू. मला नाही वाटत बाळू तयार होईल. असा होत नाही, त्याचा बा तयार होईल. काय झालं हसाय? काय नाही. म्या खरं बोलतो आहे. रागाच्या भरात किती खार खाताय माझ्या लेकावर. राग बी काय नाही. समधी इकडे आली का लागलीच 2 दिवसात लगीन लावायचं. काय बोलता हाय? हे खरं आहे तेच सांगतो. कशाची तयारी नाही काय नाही आणि लगीन करणार आहे वय? कसली तयारी बेरी नाही करायची. त्याला उभा करायचं आणि लगीन लावायचं. बा मला वाटतं तू बाळू संग बोल एकदा. हा येळा बोललो आहे. नाही तू मी आभी बोलले वरती नाहीच म्हणतो हाय. बरं बघा मग आता काय. बघा म्हणजे तू एक काम करायचं आहे.
मी काय करणार? त्याच्या संग बोल आणि अंदाज घे आणि त्याच्या कानावर घाल का समधी इकडे येणार आहेत ते. त्याला नाही माहिती का आता? त्याला सांगितलं हाय, पण एकदा तू बी बोलून घे. त्याचं काय मत हाय ते बघ. बरं बरं बघतो मी. काय झालं? समधी गप का झाला? कुठे काय कापड कशी इकली ते सांगत होतो मी. अरे वा, तुला बी खोटं बोलायला यायला लागलं म्हण की. हे बाळू आला आहे गावात. आता लवकरच त्याच्या लग्नाचं पण काहीतरी सुरू होईल बघा. अयो हा तात्या बाळूच्या बहिणीकडे जाऊन आला. माझं खूप कौतुक करत होते ते सगळे मिळून. काय रे तात्या? हा हा कौतुक? जरा जास्तच कौतिक करत होते. हा. होय का? पंचामुळे तर समजा झालं म्हणे देव माणूस आहे पंच. हा पंचामुळे तर बाळूची सुपारी झाली. लय नाव घेत होते. ऐकलं का? अय्य माझे उपकार आहेत त्यांच्यावर असं तेच म्हणत होते. अय्य कवा हा कवा धरणं तेच 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 बोलत होते. देव माणूस आहे म्हणे पंच. हा लय नाव काढलं तुमचं. हा असं आहे वय. बाळूचं बी लय नाव काढलं. पर लय वाईट वाटत होतं त्यांना. का रे? लग्नाला तयार नाही तो. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. आता बाळ पण आहे म्हणतोय, त्याला आपण काय करणार? त्याची इच्छा असेल तर तो लग्न करी. आणि असं बी ह्यो त्यांच्या घरातला इशा आहे. त्यात गावकीने कशा पायी पडायचं म्हणतो म्या. अयो असं कसं रे मधू? मागच्या वेळेस मी लक्ष घातलं म्हणून सुपारी झाली. अयो ह्या पुढे पण मला लक्ष घालायला पाहिजे, त्याशिवाय कार्य पुढे जाणार नाही. अय्यो अयो ज्यांना मी आधार वाटतो, ज्यांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी मी करायलाच पाहिजे. अय्यो ते समजा बराबर आहे पण तुम्ही या भानगडीत लक्ष द्यायचं म्हणजे थोडं. अयो हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे. अयो म्हणजे मी बाळूच्या घरी जाणं योग्य नाही. बाळूच्या घरचं कोणीतरी माझ्याकडे आलं पाहिजे. बाळूच्या लग्नाचं बघा म्हणून सांगायला. अय्यो परपंच मला तरी असं वाटतं आहे का त्यांचं ते बघून घेतील की. नाही नाही, पंच म्हणतात ते बरोबर आहे. अरे वय, त्यासाठी बाळूच्या घरच्याच पंचाकडे घेऊन यायला पाहिजे. अरे मग तात्या आहे की, तो करेल ते काम. काय तात्या? आता तुम्ही समजे एवढे म्हणते म्हणल्यावर आता काय. पंच तात्याला पाठवा बाळूच्या घरी. मायपाला घेऊन या, नाही तर जावई बापूसनी घेऊन या म्हणाव. मागल्या येळगत करूया. अरे पोपटा ऐकलंयस का? लाग कामाला. होय होय. माय पकड जातो त्याला घेऊन येतो. आणि नाही इथं मग जावई बापूला घेऊन येतो. बघू ना आता कोण येत ते. आणि पर याचा उपयोग होईल का पण? अयो असा कसा नाही होणार? नाही आता एवढं समजा करून बी तेव्हा लग्नाला तयारच नाही झाला तर मग काय करायचं? अयो असं कसं ऐकणार नाही. गावात राहायचं तर गावाच्या नियमाप्रमाणे राहायला पाहिजे रे पोपटा. स्वतःच्या मनासारखं वागवून चालत नाही बघा. अयो अव ते झालं पण आता हे अयो जे होईल ते चांगलंच होईल. माझ्या समोर जर बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव आला, काही तक्रार आली तर बाळूचा प्रश्न मला हातात घेणं भाग आहे. अय्य तुमच्या हातात आलं का मग? अय्य हिर्या आयो काय हाय? काय ठरवलं हाय? कशाचं काय ठरविलं आहे?
कशाचं म्हणजे गंगेच्या माहेरी जायचं. होय की मग जाऊ की त्यात काय. अरे पर कवा. सकाळच्याला जाऊ. हा हे कवा ठरलं. अगं आहे आत्ताच ठरलं की. गंगेला ठाव आहे का. आहे आत्ता ठरलं आहे म्हणलं तिला कसं ठाव असेल. मग तिला सांगाय ना ग. होय होय सांगतो. हळी मार. हा ए लगम वा. अगं बाहेर ये. हा बा काय करते आहे. भाकऱ्या करीत आहे. आणि आय काय करते आहे. ती बी स्वयंपाक करते. चिडली बिडली नाही ना. नाही नाही. जा तिला खाली मार. आय काय बाहेर आहे वाईस. बा बोलत आहे. काय हो बोला पडदिशी मला स्वयंपाक करायचा आहे. अगं करशील की. सत्ती कुठं आहे तिला बी बोली. अहो कशा पैसे समजा गाव गोळा करताय बोला की. अगं होय की पण आधी तिला बोली. जा. सत्य चुलीवरली भाकर काढून बाहेर ये बाय. बाळाला तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. असं काय नाही तिच्या संगच बोलायचं आहे ते. मग कशा पाहिजे तिला बोलवताय. हा भाकर काढलीस ना वय. काय बोलायचं आहे. आता बोलायचं नाही म्हणत्यात. आता ऐकता का. उद्या सकाळच्याला गंगे तुझ्या माहेरी जायचं आहे आपल्याला. काय काय गरज नाही. गरज नाही म्हणजे होय की. अगं तुझा बा आला होता ना व घरला. तिकडे बाळू बी आला आहे. जाय ना ग का. बा येऊन काय उपयोग. ज्याच्यासाठी जायचं आहे तो वय म्हणत नाही तवर जायचं नाही. अगं त्याला वय म्हणायला लावायचं आहे म्हणून तर जायचं आहे. ते आयाने बा बघून घेत्यात. सारखं नकार ऐकायला म्या काही मोकळी नाही. मग लगीन करायचं राहू दे का. राहू दे म्हण. आधी त्याला वय म्हणायला लावा. तो बाळू हाय तर म्या त्याची भन हाय. अगं असा कसा वय म्हणाल त्यो. जावं तर लागलच ना. समजेजण गेलो ना सुपारीला झालं ना तसं होईल. हा नाही म्हणजे नाही. त्याला वय म्हणायला लावा मगच म्या येईन. होय का. सत्य आपण जाऊ. ए लगमवा तू बी चल. नाही आहे नाही तर मी अभि नाही. हा आणि मी अभि नाही येणार. आता तू मस्ती काय झाला. काय नाही पण आहे नाही तर आम्ही बी नाही येणार. अगं अगं तिला एक समजा ना. तुम्ही काय येड्या आहात का काय. तुझ्याच लग्नाचं चाललं आहे ना व. आम्हाला काय हाऊस आहे का तिकडे जायचं. हे बघ तिकडे जाऊन तुझं लगीनच करून यायचं आहे. गपगुमान चला. बा आधी लगीन तर ठरू दे. बाळू मामा होय म्हणू दे मग येतो आम्ही. मग हिर्या आपण दोघं जाऊ. ह्यांना राहू दे इथं. येतील माग ना. बाय. आणि आय काय बी झालं तरी बी त्या बायाला लगीन करायला तयार करायचं बघ. हा गंगूताईच्या सासूला आणि दाजीसनी वाटत हाय तर माझं आणि सत्तीचं लगीन व्हायला पाहिजे. पण मी लहानपणीच त्यासनी सांगितलं हाय का हे लगीन झालं तर छपरावर दिवा ठेवावं लागल.